नाशिकच्या पेठ तालुक्याला हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं असल्याचं पाहायला मिळालं। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज आपत्ती प्रवण भागाचा दौरा केला। यावेळी त्यांनी भुवन येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली। भुवन आश्रमशाळेत सध्या 558 विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात। वसतिगृहामागे उंच डोंगर असल्यामुळे मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो। काही दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनात मोठमोठे दगड आश्रमशाळेच्या दिशेने आल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून धोकादायक भागांवर तातडीनं संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले। दरड प्रवण भागावर सतत लक्ष ठेवणं, आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षित स्थलांतराची तयारी ठेवणं आणि सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार शिवाजी गवळी, ग्रामविकास अधिकारी, महसूल, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पोलीस, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना आपत्ती व्यवस्थापनात प्रशासन, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या पेठ तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा कायम आहे। प्रशासनाने संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे भुवन परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ, नाशिक।